यावल शहरात अद्ययावत वैद्यकीय सेवेला आता शुभारंभ। भुसावळ येथील भोळे हॉस्पिटलचे कैलासवासी डॉक्टर विष्णू पांडुरंग भोळे यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज विष्णू भोळे यावल शहरात 6 दिवस देणार सेवा। यावल शहरातील जावडे हॉस्पिटलमध्ये दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी हृदयरोग, मेंदूचे विकार, मधुमेह सह विविध आजारांवर उपचार केले जातील। या ठिकाणी रुग्णांना ॲडमिट करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे। नमस्कार, 31 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। त्वचा रोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्त रोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक। पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरवलनगर, यावल। डॉक्टर निलेश दुसाने। आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही। यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत। आज 31 जानेवारी रविवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। यावल तालुक्यात 0 ते 5 वर्षीय 22,460 बालकांना दिला पोलिओ डोस। वंचित बालकांसाठी विशेष मोहीम राबवणार। फैजपूर शहरात पल्स पोलिओ अभियानाचे उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसच्या गटनेत्यांच्या हस्ते डोस पाजून शुभारंभ। यावल येथे कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण संदर्भात आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण। चिखली बुद्रुक येथे तरुणांना स्पर्धा परीक्षेचं लागलं वेड। विविध मान्यवरांकडून पुस्तकं एकत्र करून उभारले वाचनालय। नायगाव येथील मुख्याध्यापक रवींद्र सोनवणे यांची शरद विचार क्रांती दलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड। यावलच्या गंगानगरात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त महाप्रसादाचे वितरण, तर काल्याच्या कीर्तनात नगरसेवक अतुल पाटील यांनी धरला ठेका। नाशिकला भालोद येथील चौधरी परिवाराचे स्नेह मिलन संपन्न, तर डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचे उपशिक्षक शेख सलीम अब्दुल नबी सेवानिवृत्त। डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध। यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही। यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। डेनिम शोरूम यावल। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज 31 जानेवारी रविवार रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। यावल शहर आणि तालुक्यात या संपूर्ण डिसेंबर महिन्यात तुरळक प्रमाणात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहे। यामध्ये न्हावी, बामनोद, यावल शहर आणि फैजपूर शहर आदी ठिकाणी कोरोनाचे बाधित रुग्ण आढळले। मात्र इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा ओसरलेला दिसला। असे असले तरी नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे। स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवले पाहिजे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी। यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82।
यावल तालुक्यात रविवारी 0 ते 5 वर्षाच्या एकूण 22,460 बालकांना पोलिओ डोस यशस्वीरित्या पाजण्यात आला। याकरिता यावल शहर, फैजपूर शहरसह ग्रामीण भागातील 84 गावामध्ये 180 पथक नियुक्त करण्यात आले होते। या पथकाच्या माध्यमातून 483 कर्मचाऱ्यांनी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत बालकांना पोलिओ डोस पाजला। आरोग्य विभागाकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात पल्स पोलिओ अभियान राबवण्यात येते। यंदा कोरोना व्हॅक्सिन लसीकरणमुळे 1 आठवडा उशिराने पल्स पोलिओ अभियान राबवण्यात आले। रविवारी सकाळपासून यावलचं बसस्टँड, भुसावळ रस्ता, फैजपूर रस्ता तसेच चोपडा रस्त्यावर आणि शहरातील विविध भागामध्ये 16 पथकं नेमण्यात आले होते व त्या पथकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला। या मोहिमेला सुरुवात यावल येथील बसस्थानकावर यावलचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्या हस्ते डोस पाजून करण्यात आला। या प्रसंगी जळगाव येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील श्यामलाल बंसी हे उपस्थित होते। तर मनवेल गावात पंचायत समितीचे उपसभापती दीपक अण्णा पाटील, किनगावात ग्रामपंचायत सदस्य लुकमान तळवी, कोरपावली येथे सरपंच पदाचे उमेदवार विलास अडकमोल, दहीगाव येथे डॉक्टर गौरव भोईटे, डॉक्टर नसीमा तळवी, परसाळे येथे ग्रामसेवक मस्जिद तळवी आदींच्या हस्ते पोलिओ डोस पाजण्यास सुरुवात झाली। पल्स पोलिओ अभियान यशस्वीतेसाठी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात डॉक्टर मनीषा महाजन, डॉक्टर अभिजित सरोदे, डॉक्टर कौस्तुभ तळेले, डॉक्टर सागर पाटील, डॉक्टर स्वाती कवडीवाले, डॉक्टर किशोर महाजनसह कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले। तर आता राहिलेल्या बालकांना लवकरच विशेष मोहीम राबवून घरोघरी जाऊन पोलिओ डोस दिला जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांनी दिली आहे। पिलूचे डोळे यावल शहरात बूथ क्रमांक 3 येथे पंचशील नगरात नगरसेवक मनोहर सोनोने यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजून या भागातील अभियानाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी बूथ प्रमुख वसंतकुमार सदानशिव, सुपरवायझर तथा ग्रामीण रुग्णालयाचे राजेंद्र झोपे, UK कोरडे, रवींद्र अहिरे, महेंद्र सोनोने, सूर्यभान गजरे आदींची उपस्थिती होती। मनवेल येथे पल्स पोलिओ अभियान मोहीमचा शुभारंभ अंगणवाडीत करण्यात आला।
या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती दीपक नामदेव पाटील यांच्या हस्ते एक लहान बालकास पल्स पोलिओची डोस पाजून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी आशा स्वयंसेविका सौभाग्यवती रंजना कोळी, सौभाग्यवती पूनम पाटील, अलकाबाई इंदाटे, ज्योती इंदाटे, ग्रामपंचायतचे सदस्य मंगलसिंग पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश पाटील, पत्रकार गोकुळ कोळी, राहुल पाटील, बुद्धभूषण इंदाटे सह ग्रामस्थ उपस्थित होते। तर या ठिकाणी मोहीम यशस्वीतेसाठी डॉक्टर सागर पाटील, आरोग्यसेवक राजेश्वर निकुंभ, संजय पारधी, आरोग्यसेविका सौभाग्यवती सविता कोळी, शेख शोएब आदींनी परिश्रम घेतले। पल्स पोलिओ अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव यांच्या वतीने गावात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांच्या उपस्थितीमध्ये किनगाव बुद्रुक गावाचे ग्रामपंचायत सदस्य लुकमान तळवी यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून मोहिमेला सुरुवात झाली। या प्रसंगी जफर फारुकी सह आशा वर्कर आदींची उपस्थिती होती। कोरपावली येथे सरपंच पदाचे उमेदवार विलास अडकमोल यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरुवात झाली। सोबत मुक्तार पटेल, भीमराव इंदाटे, पांडवताई, हसीना तळवी, लताताई, आकाश अडकमोल आदींची उपस्थिती होती। दहीगाव गावात देखील मोठ्या उत्साहात पल्स पोलिओ अभियान राबवण्यात आले व या ठिकाणी बालकांना पोलिओचा डोस यशस्वीरित्या देण्यात आला। तालुक्यातील सावखेडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे, डॉक्टर नसीमा तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक LG तळवी, आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी यांनी विविध ठिकाणी जाऊन बालकांना पोलिओचा डोस पाजला। दहीगाव येथे जिल्हा पर्यवेक्षक GM खान, डॉक्टर गौरव भोईटे, डॉक्टर नसीमा तळवी यांनी बूथला भेट देऊन पोलिओ डोस कशा पद्धतीने पाजले जात आहे याची माहिती घेतली। तर उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन आता गावात देखील पोलिओ डोस दिले जाणार आहे। या पोलिओ अभियानात डॉक्टर खलील शेख, राजेंद्र बारी, अनिता नेहते, चंद्रकला चौधरी, नीता महाजन, भाग्यश्री महाजन, पुष्पा पाटील, अर्चना अडकमोल, संध्या बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले। तालुक्यातील परसाडे येथे ग्रामसेवक मज्जिद तळवी यांच्या हस्ते पोलिओ डोस बालकास पाजून अभियानाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते। या ठिकाणी मोहीम यशस्वीतेसाठी आशा सेविका हिरा तळवी, फरीदा तळवी सह आदी परिश्रम घेत आहे। हा डोस घ्यायला काय आले 4-5-6 आले हा भाऊ, मी काय म्हणतो, हा बोल, मी गाडी पाठवतो कोणाची तरी। हा हा चला आकर 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 नारद ते जरा खराब नका। आवला पीस जास्त मोठे होते ते। फैजपूर शहरात पल्स पोलिओ अभियानास
उपनगराध्यक्ष सौभाग्यवती नैना चौधरी व काँग्रेसचे गटनेता तथा आरोग्य सभापती कलीम खान मनियार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. फैजपूर पालिका रुग्णालयात एका बालकाला डोस पाजून पल्स पोलिओ अभियानाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी डॉक्टर समीर शेख तसेच डॉक्टर किशोर महाजन, व्यंकटी जबडे, सोनवणे आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी शहरात पल्स पोलिओ अभियान यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी किशोर चौहान आदींनी परिश्रम घेतले. शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण अभियान अंतर्गत आशा सेविका, पुरुष स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्वेक्षणाकरिता तालुक्यातील 10 गावांची निवड करण्यात आली असून 31 मार्चपर्यंत सर्वेक्षण होणार आहे. यावल तालुक्यातील 10 गावात कुटुंबनिहाय कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण केले जाणार आहे. तेव्हा कुटुंबनिहाय सर्वेक्षण कसे करावे या संदर्भात त्या 10 गावातील आशा सेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांना 1 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. या ठिकाणी जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव येथील आरोग्य सहाय्यक GM खान, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, नरेंद्र तायडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व घरोघरी जाऊन कशा पद्धतीने आपण सर्वेक्षण केलं पाहिजे या संदर्भात त्यांनी माहिती दिली. या ठिकाणी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र तायडे, मिलिंद राणे, निळकंठ बोंडे आदींनी परिश्रम घेतले. यावल तालुक्यातील चिखली येथे स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे यांनी सरळ सेवा व पोलीस भरती संदर्भातील मार्गदर्शक 10 पुस्तके भेट दिली. तसेच हबप पुंडलिक महाराज यांनी सुद्धा पुस्तकांसाठी 2100 रुपये भेट दिली. एकूणच चिखली बुद्रुक या छोट्याशा गावात तरुणांनी स्पर्धा परीक्षासह विविध नोकरीची संधी संदर्भात मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारीकरिता एक वाचनालय उभे केले आहे. या वाचनालयात काही दिवसापूर्वी आमदार श्रीदादा चौधरी यांनी देखील स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता आवश्यक पुस्तकांचा सेट भेट दिला. या वाचनालयात अभिषेक इंगळे, हर्षल पाटील, तुषार पाटील, रितेश पाटील, पवन सैंदाने, विशाल कोळी, हेमंत कोळी, चेतन कोळी, प्रशांत पाटील, दीपक पाटील, धनंजय कोळी, रुपेश पाटील, सुमित पाटील, कल्पेश पाटील, दादू पाटील आदी तरुण या ठिकाणी परिश्रम घेत आहे व गावातील तरुणांना नोकरीच्या संधी कशी उपलब्ध होतील याबाबत ते मार्गदर्शन करताना दिसत आहे. ज्या वेळेला आपल्या कार्यक्रमाला आले सप्ताहामध्ये तेव्हा त्यांनी आपल्या विनंतीला मान दिली. त्यांना काही आपल्या वाचनालयाचं उद्घाटनाचं आपलं आमंत्रण नव्हतं, पण आपल्या एका शब्दाला किंमत देऊन त्यांनी आपल्या वाचनालयाचं उद्घाटन केलं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मुलांना पुस्तकाचा एक सट त्यांना जो आवश्यक आहे अभ्यासासाठी तो दे. आता एक सट आपल्याला मिळालेला आहे. आता आमचा अभ्यास कमी असल्यामुळे मी कर्मी वर्ग शिकल्यामुळे त्याच्यातलं आम्हाला काही गरज नॉलेज नाही. आता तो तुम्हाला जो अभ्यासाला त्यांनी दिला असेल त्याचा तुम्ही उपयोग करा. आणि आजच मी सुरुवातीला होतो 12 वाजेपर्यंत, या माझ्यानंतर आल्या. मी मग सत्याची वर्गणी करता गडाकडे गेलो होतो तर धनांची बोमा बाहेर भेटला. म्हणजे महाराज ते मुलांचा एक सत्र राहिलेला आहे तो ठेवा तर म्हणजे लवकरात लवकर द्या. त्यांना अभ्यासाला काढून म्हटलं लवकरात लवकर द्या. तर तो सरसुद्धा आपल्याला ते लवकरात लवकर देणार आहे. धनंजय बोचरामधून तुमच्याकडे आहेच, त्यांना अजूनमधून 1-2दा टच करा. कारण कसं आहे मागितल्याशिवाय मिळत नाही, माग लागल्याशिवाय लवकर काम होत नाही. हा पुढाऱ्यांचा नियम असतो. पुढारी कोणी बी असो लक्षामध्ये कोणी घरी बसल्याने देत नाही. म्हणून धनंजय शिवभाऊने बोललेले आहे आणि ते आपल्याला लवकर एक सट देणार आहे. त्याचा आपण अभ्यास करा. आपल्या जिल्हा महिला काँग्रेसच्या ज्या आपल्या चिटणीस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे यांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्याला पुस्तकांचा तुम्ही जो दिला होता तो एक सट आणून दिलेला आहे. आज या ठिकाणी त्यांनी आपला सट आपल्याला दिलेला आहे. तर हे जे आपल्याला पुस्तकं मिळत आहे, हा जे आपलं सट मिळत आहे हे तुमच्या अभ्यासाला अत्यावश्यक आहे. तर तुम्ही अभ्यास करून त्याचा सदुपयोग करा अशी तुम्हाला सर्व तरुण बांधवांना हात जोडून विनंती आहे. जेणेकरून त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि त्या दिवशी शिदारा बोलले
किंवा प्रयत्न सुरू पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. जर एखाद्या वेळेला प्रयत्न करून अभ्यास करून आपण एखाद्याला फेल झालो म्हणून तो विषय आपण सोडून देऊ नये. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे, पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेला कुठे माणसाला यश मिळतं. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. काय शब्द बोललो मी? अपयश हे यशाची पहिली पायरी असते. म्हणून जरी अभ्यास करून एखाद्या परीक्षेत आपल्याला अपयश आलं म्हणून ते सोडून द्यायची नाही. तुम्हाला त्या दिवशी दादाने हेच सांगितलं, बरोबर आहे ना? म्हणून तुमचं भावी जीवन तुम्हाला सुख समृद्धी जावं, तुमची सर्वांची इच्छा अपेक्षा जी असेल ती पूर्ण हो. आणि त्यासाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तकं हे वाचणारे म्हणजे केवळ देखावा नाही, पण पुस्तक जमा करणे नाही किंवा शो नाही आहे. हे तुमच्या जीवनामध्ये अभ्यासासाठी आहे. आणि मी सुद्धा 2100 रुपये तुम्हाला पुस्तकाच्या साठी आताच घेऊन टाका. तालुक्यातील नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र बी सोनवणे राहणार धानोरा तालुका यावल यांची शरद विचार क्रांती दल या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या क्रांती दलचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे आहे. त्यांच्या आदेशान्वये माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या विचारांची व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेतून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी ही संघटना उभी केली आहे. तेव्हा सोनवणे यांच्या निवडीबद्दल शालिग्राम बिरुळ, BP पाटील, हेमंत धांडे, मिलिंद बळगुजर, दिलीप सोनवणे, दिलीप सुरवाडे, स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी पाटील, व्हाईस चेअरमन LV पाटील, योगराज नायदे, विकास सूर्यवंशी, BD पाटील सह आदींनी अभिनंदन केले आहे. शहरातील गंगानगरातील गंगेश्वर महादेव मंदिरात संगीतमय श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताह नुकताच संपन्न झाला. यानिमित्त शनिवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते व त्यानंतर दुपारी महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांना दिल्यानंतर हबप महामंडळेश्वर श्री सूर्यभानजी महाराज शेळगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. या प्रसंगी कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, नानासाहेब घोळके सह मान्यवरांनी भेटी दिल्या होत्या. तर काल्याच्या कीर्तनात भंडारा उधळत कीर्तनात तल्लीन झालेल्या भक्त भाविकांसोबत नगरसेवक अतुलभाऊ पाटील त्याचप्रमाणे नानासाहेब घोळके यांनी देखील ठेका धरत नागरिकांचं लक्ष वेधलं होतं. अरे पार्सल घ्या ना, पार्सल घे रे. पार्सल वर्णाचा पुढे इकडे नाशिक शहरात भालोद येथील रहिवासी चौधरी परिवाराचा स्नेह मेळावा संपन्न झाला. चौधरी परिवाराचे स्नेह संमेलन नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथील वैतरणा धरण येथे रंगले. यासाठी खास पुढाकार याच परिवारातील संत तथा गुरुकुलचे उपाध्यक्ष खानदेश रत्न शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज यांनी घेतला होता. तर व्यवस्थापन प्रवीण चौधरी व कमलाकर चौधरी यांनी केले होते.
चौधरी परिवारातील दिगंबर झिपरू चौधरी, तुळसाबाई दिगंबर चौधरी यांचं पुण्यस्मरण देखील करण्यात आलं. या स्नेहमिलन सोहळ्यात बोलताना शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज म्हणाले की परिवार कोणताही असो, त्यात कायम संवाद, एकता, स्नेह, आनंद असेल तर तो परिवार उच्च कोटीला जाऊन आपला सर्वांगीण विकास साध्य करू शकतो. या कार्यक्रमात मनोगत, लहान मुले व मुलींचे भाषणं देखील झाले, गीत कविता सादरीकरण झाले, आरती आणि विविध खेळ, नृत्य, महिलांचा गरबा, स्नेहभोजन व सामूहिक गप्पा टप्पा झाल्या. तर एकूणच या चौधरी परिवाराचा स्नेहमिलन कार्यक्रम हा लक्षवेधी ठरला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी चौधरी व मानसी चौधरी यांनी केले होते. येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील उपशिक्षक शेख सलीम अब्दुल नबी हे सुमारे 33 वर्ष उपशिक्षक पदावर सेवा देऊन नुकतेच सेवानिवृत्त झाले. कोविडच्या प्रादुर्भावामुळे त्यांचा निरोप समारंभ उशिरा झाला. संस्थेचे अध्यक्ष हाजी तायर शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ शाळेत नुकताच पार पडला. यावेळी फराज अहमद यांनी कुराण पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, शालेय समितीचे सदस्य हाजी याकूब शेख, प्राचार्य रहीम रजा, शाळेचे पर्यवेक्षक गुलाम गौस सर, फिरोज खान आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सारुद्दीन सर यांनी तर सय्यद तय्यूब यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तर या निरोप समारंभ प्रसंगी सेवानिवृत्त झालेल्या शेख यांना भेट वस्तू देखील या प्रसंगी देण्यात आल्या. की खिदमत में हारों का नजराना पेश करते हुए जोरदार ताली से इस्तकबाल किया गया. मोहतरम गुलाम गौस खान सर जहर शाल पेश करते हुए की खिदमत में हारों का नजराना पेश करते हुए जोरदार ताली से इस्तकबाल किया गया. मोहतरम गुलाम गौस खान सर जहर शाल पेश करते हुए तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.